स्वाभिमान, न्याय आणि स्वातंत्र्याचा उत्सव, संपूर्ण मराठी माणसांचा संपूर्ण इतिहासातील सुवर्णक्षर। आज असा महान पुरुषाची जयंती आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी गुलामगिरीच्या अंधारात चाचपणाऱ्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश दाखवला। अशा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांना मी त्रिवार वंदन करते। छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांची माता म्हणजे राजमाता जिजाऊ आणि त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे यांनी त्यांना धर्म, नैतिकता, शौर्य, स्वराज्य यांची स्वप्ने दाखवली। छत्रपती शिवरायांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या पायभरणीला सुरुवात केली। छत्रपती शिवराय हे फक्त एक योद्धेच नव्हते, तर ते होते दूरदृष्टी असलेले प्रशासक, कुशल राजकारणी आणि रयतेचे रक्षक होते। शिवरायांचे विचार आपल्याला असे सांगतात की स्वाभिमान कधीही तोडू नका। एकता आणि संघटन ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि धैर्य आणि न्याय नेहमी जिंकतात आणि रयतेची सेवा हीच खरी राज्यसेवा असते। आपण जेव्हा छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो तेव्हा जय भवानी, जय शिवाजी आत्मसात केले पाहिजे। छत्रपती शिवरायांचे 8वा प्रताप असं काय म्हटलं जातं। छत्रपती शिवरायांनी रयतेच्या भाजीला देताचही धक्का लागणार नाही अशी काळजी घेतली। त्याचबरोबर या स्वराज्याच्या थोरल्या घराण्याने फक्त वर्गीय आक्रमणांपासूनच रयतेचे रक्षण केले नाही, तर पारंपरिक सणवार साजरे करण्यासाठी मान्यता देखील दिली। छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी विचार असे आहेत, जर तुमचे इरादे मजबूत असतील तर डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतील। जर तुमचे इरादे मजबूत असतील तर डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतील। शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला बलवान समजून घाबरून जाऊ नका। शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला बलवान समजून घाबरून जाऊ नका। कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामाच्या परिणामांचा विचार करा। शेवटी जाता एवढेच सांगेन, इंद्रजनी जन्मपर बालवसु अंबपर रावण संदपर रघुकुल राज है पौर्णमाही बाहपर शंकुरती नाहपर जो साहस बाहपर राम विराज है दवादुम दुंड पर चीतामुग झुंड पर भूषण विकुंड पर जैसे युगराज है तेज तम अंश पर कानजिनी कंस पर त्योमलीच अंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय शिवाजी। संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। बालपणापासून त्याने स्वराज्याचा ध्यास घेतला। अनेक किल्ले जिंकून त्याने स्वराज्याचा पाया भक्कम केला। एवढंच नाही तर त्याने अफजल खानाचा कोटला पाडून आपली शौर्याची कीर्ती चारही दिशांना पसरवली। आपण जर म्हटले तरी त्यांचा इतिहास लिहावा तर विशाल ग्रंथालय पण देखील कमी पडेल। मी जाता फक्त एवढंच म्हणणार आहे की अंधार फार झाले आता दिवस पाहिजे आणि या देशाला पुन्हा शोभा पाहिजे। आस्ते कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालय अलंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपणार नाही म्हणजे शुभांचा दरार, माझ्या शुभांचा दरार। आजच्या शिवमे सोहळ्यामध्ये माननीय अध्यक्ष व्यासपीठावर मान्यवर व गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, शिवरायांच्या मावळ्यांनो आईचे जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राचे अस्मितेचे मानबिंदू प्रथम आपणास सर्वांना जुलूम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती। अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एक शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी ताराचा जन्म झाला। तो
तारामांचे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बालशुभांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगतो. जिजाऊंच्या संस्कारांनी शोभा घडत होते. त्याचबरोबर घोडेश्वर तलवारबाजी हे देखील शिकवत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रामेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते ते शिवराय? कोण होते ते मावळे? मावळे प्रांतात राहणारे मावळे आघात होते. दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते ते मावळे. शिवरायांच्या स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. यांच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड ठेवण्यात आले. त्यानंतर शिवरायांचे घोडदौड सुरू झाले. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे अनेक किल्ले जिंकले. त्यानंतर नियंत्रण मिळवले. घोरड्या डोंगरातील प्रतापगड जिंकला. प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. वाघनखेने केला मार. बिजवाई अफजलखानाचा कोथळा बाहेर पडून संकटात केली मार. 1600 त्याची अभिमानाने फुलते छाती. नाव घेता त्याची अभिमानाने फुलते छाती. दैवात साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती. शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाली ती शत्रू राजे छत्रपती. तलवारीचा आवाज गुंजला. आठवणीत त्याचा उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमीची राजे छत्रपती. धन्यवाद. आता आपल्या समोर नेहा रविचंद्र कुमार तिचे मनोगत व्यक्त करते. गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार देखील नाही माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय खड्या कपाट्या नाही, घाम फुटे, डोंगर मात्यांनाही पांजर फुटे. विशाल नभालाही ज्यांच्या पुढे झुकावं लागेल असे रयतेचे राजे, मावळ्यांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे राजे, ज्यांना कितीही विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील असा राजा म्हणजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. या थोर दिनी माझ्या जाऊच्या पोटी शिवबा जन्मला. शिवछत्रपतींनी बालपणापासूनच स्वराज्याचा ध्यास घेतला व अखेरच्या श्वासापर्यंत देखील त्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. अफजलखानाचा कोथळा फाडून त्यांनी आपल्या शौर्याची कीर्ती चारही दिशांना पसरवली. अनेक गडकिल्ले जिंकून त्यांनी स्वराज्याचा पाया भक्कम केला. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळात भारत हा फक्त नकाशावरील देश नसून तो लोकांच्या हृदयातील एक स्वाभिमान होता. पण आज स्वार्थ वाढला, मतभेद वाढले, त्यामुळे आज या भारताची एकता कमी होत गेली. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. कर्नाटकचे एमएलए के.आर. रमेश कुमार यांचे विधानसभेतील काही बोलणे चर्चेत आले. खरं तर ज्या ठिकाणी विधानसभेत महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर विषयावर चर्चा चालू असताना त्यांनी हलाखीच्या पद्धतीने प्रतिक्रिया केल्याची टीका झाली. खरं तर ज्या ठिकाणी नियम आणि कायदे लागू केले पाहिजे, जर त्या ठिकाणी अशी भाषा वापरली जात असेल तर खरंच या समाजाची मानसिकता सुधारली पाहिजे. काय वाटेल हे राज्यात चाललंय काय, पण दुर्दैवानं इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण आणि कुणाची माय. स्वतःच्याच मातीत चालताना स्वतःचीच माती होताना पाहावं लागतं. एकटं आलं तर लढता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. शिक्षा व्हायचं लांब, फक्त आणि फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावी लागते. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला तर पेललाच नाही. शिवशाहीचा
लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात तर नाहीच, जगात एक होता, जगात एक होता. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप, तिला तिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा वाटतो आम्हाला अभिमान. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुद्रा. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवभक्त, अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आभाळवर शौर्य गाजवले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. बालपणातच जिजाऊंनी शिवरायांवर चांगले संस्कार केले. प्रजेला होणारा अन्याय, अत्याचार, जुलूम, त्रास व जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे जाऊन ती सत्यात देखील उतरवली. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवामहाला, तानाजी, सूर्याजी, येसाजी, शिवकाशी असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा पराभव, शाहिस्तेखानाची फजिती इत्यादी प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अंगावर शहारे आणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संपूर्ण जीवन प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. स्त्रीकडे वाकडे नजर टाकणाऱ्याला त्यांनी चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही त्यांनी धक्का लागू नये म्हणून आयुष्यभर झटले. त्यांनी सर्व धर्म समान मानले, स्त्रीचा आदर केला आणि नेहमीच भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य शब्दात मांडणे अशक्यच आहे. म्हणून म्हणते की शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, राजा शोभून दिसे जगती, असा तो शिवछत्रपती. विजेसारखी तलवार चालून गेला, विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातींनी हिंदुस्तान हलवून गेला, निधड्या छातींनी हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा काढून गेला, वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा काढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा रयतेचा राजा शुभा होऊन गेला, असा रयतेचा राजा शुभा होऊन गेला. धन्यवाद. त्रस्त मुघलांना करणारे व परत न फिरणारे तिन्ही जग जाणणारे शिस्तप्रिय वाणिज्य देश जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा अशा शिवरायांची मिसून आम्ही कोण शंभूराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली वाघीण. मी सेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या छत्रपती शिवाजी महाराजांची सून. मी मोबाईल मतदानी ताराराणी. मुघलांनाही कळायला हवं, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्या हाताने गदा नाही छाटता येते. जाऊन सांग तुझ्या बादशहाला, महाराष्ट्र झुकत नाही, शिवछत्रपतींचा स्वराज्य नमत नाही. महाराष्ट्रातील मावळा खाली बघत नाही, तू नजरेला नजर भिडवणार आहे, रक्ताच्या कारंजात भिजणार आहे. जा औरंगजेबाला सांग, महाराजांचे जितके छळ करशील तितक्या मरण्यात तुला भोगावे लागतील. धन्यवाद. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and as a brave warrior. He born on 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father's name was Shahaji Bhosle and mother's name was Jizabai. He founder of the Maratha Empire. He believed equality and justice and respected all the religions. He built a powerful navy known as the fathers of the Indian Navy. He won first one by one. He fought many battles. He known as the fearlessness, courage and determination. He died on 3rd April 1680 at Raigad Fort. Thank you. आणि मातेची न्याय जिजाऊंची, त्यांची जात मर्द मराठ्यांची, लाटांगली भगव्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय पुढचे 1000 जन्म झाले तरी आमच्या शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही, सुटणार नाही, सुटणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय भोजन वर्ग आणि माझे मित्र सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली. त्यांच्या संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडले. सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि
छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहान वयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि मावळ्याच्या साथीने त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले. अन्यायाविरुद्ध लढा दिला, स्त्रियांचा सन्मान राखला आणि शेतकऱ्यांचे रक्षण केले आणि न्यायपूर्ण राज्य उभारले. ओम बोलल्याने मनाला शांती भेटते, साई बोलल्याने मनाला शक्ती भेटते, राम बोलल्याने पापमुक्ती भेटते आणि जय शिवराय बोलल्याने आपल्याला 100 वाघाची शक्ती मिळते. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक महान शूर प्रजाहितदक्ष पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. अशा पराक्रमी राजाबद्दल बोलताना माझे शब्द एवढे पडतात म्हणून मी एवढेच म्हणे. इंद्रजिमी जंबपर बाणवसु वंबपर रावण सुदंबपर रघुकुल राजे पौरबारी पहापर संपूर्ती नापर जो सहस्रभाकर राम विजराज सप्तम दंडपर चिता मृत्युंजपर भूषण विकुंडपर जैसे मृगराज तेज तव असपर रामजी विकंसपर त्यो मलक्ष बंसपर से शिवराज. शिवरायांच्या पराक्रमाने भारत झाला स्वाभिमानी साकार. यानंतर निधी सावंत आपले मनोगत व्यक्त करतात. त्यांच्या वडिलांचे नाव सयाजीराजे. आले किती गेले किती उडून गेला बराडा. आले किती गेले किती उडून गेला बराडा. संपला नाही आणि संपणारच नाही आणि शुभांचा दराडा. ज्या दिवसाची पाहत होतो आपण आतुरतेने वाट, तो शिवमय मंगल दिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्रांचे अधिराज्य ज्यांचे मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्रांचे अधिराज्य ज्यांचे मनामनात, अशा शिवाजी राजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मुजरा शिवाजी राजांना, मुजरा शिवाजी राजांना, त्या रयतीच्या राजाला कोण नाही, जो अथांग सागरासमान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळासमान, जो सूर्याची शान आहे, मराठी माणसाचा धडधडता स्वाभिमान आहे, आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या देवघरात ज्यांचे पहिले स्थान आहे, महाराष्ट्राच्या देवघरात ज्यांचे पहिले स्थान आहे, जो बनवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा बसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उदयास आले, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ आऊस आहेत. राजे भोसले यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच नाही केलं, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं. ते संभाजी राजे भोसले. म्हणतात ना, नियतीची नाहीत बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला. तोफांचा तो गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागला. इतक्यात एक तोफ त्या सह्याद्रीकडे दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता. इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता. म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला, झुकावे लागले त्या हिमालयाला. कारण तुझतो आम्ही शिवराया, कारण तुझतो आम्ही शिवराया. तुमच्या जवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अरे हजार असू दे ते धर्म, लाख असू दे जाती, सर्वांना एकच बसवणारा राजा शिवछत्रपती, शिवछत्रपती. धन्यवाद. उडून गेले बरारा, आले किती गेले किती उडून गेले बरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल
त्या सिंहाची कहाणी आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ दडलेला आहे. म्हणजे छ म्हणजे छत्ती शक्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचे राजा, असे माझे शुभा राजा, असे माझे शुभा राजा. शिवाजी या शब्दाला कधी उलट लिहून पाहिले का? तर जीवाशी. जे सतत आपल्या जीवाशी खेळत राहिले ते माझे शिवाजी राजा. त्यांनी अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बळी, असे मोठे मोठे पराक्रम करून गाजवले. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 रोजी निधन झाले. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. एकदम आस्ते एकदम. महाराज गणपती, गजराश्वपती, भूपती, महाराज शाहू महाराज की जय. आज अखेर स्वरासाठी मराठी या शब्दाची मुघलांना होती भीती, मुघलांना होती भीती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. पगड मावळ्यांचं शिवबाण घडविलं राज, दूर करून गुलामगिरी केलं रयतेचं स्वराज. पगड मावळ्यांचं शिवबाण घडविलं राज, दूर करून गुलामगिरी केलं रयतेचं स्वराज. रयतेच्या या राजाचं कौतुक करावं किती, रयतेच्या या राजाचं कौतुक करावं किती, सांग कौतुक करावं किती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. शिवबाण घडविलं राज, दूर करून गुलामगिरी केलं रयतेचं स्वराज. 18 पगड मावळ्यांचं शिवबाण घडविलं राज, दूर करून गुलामगिरी केलं रयतेचं स्वराज. रयतेच्या या राजाचं कौतुक करावं किती, रयतेच्या या राजाचं कौतुक करावं किती, सांग कौतुक करावं किती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. असा किंग ऑफ महाराष्ट्र, माझा शिवबा छत्रपती. साठी लढणारा जिजाऊ
ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती राहील तुमच्या नावाचं विमान शुभा स्वाभिमान आमचा शुभांची शान पर्यंत राहील तुमच्या नावाचं विमान शुभा स्वाभिमान आमचा शुभांची शान राजनाच्या शताविना सुनी शिवा जयंती राजनाच्या शताविना सुनी शिवा जयंती अहो सुनी शिवा जयंती असा किंग ऑफ महाराष्ट्र असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती भले भले असे आनम गेले आले न गेले किती मराठी या शब्दाची मुघलांना होती भीती अहो मुघलांना होती भीती असा किंग ऑफ महाराष्ट्र असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती असा किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती किंग ऑफ महाराष्ट्र माझा शिवबा छत्रपती मोजती ताकद ती जात मराठ्यांची सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती ताकद ती जात मराठ्यांची नमस्कार मित्रांनो मी जान्हवी संतोष चव्हाण इयत्ता 5वी आणि अब्जावधी लोकांच्या मनात अधिराज्य करणाऱ्या एका महान राजाबद्दल सांगणार आहे ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं की अंगावर शहारे येतात अंगातलं रक्त सळसळतं आणि अंगात 36 हत्तींचे बळ येतं असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला असा एक योद्धा जो फक्त अन्यायाविरुद्ध लढला असा एक नेता जो फक्त लोकहितासाठी झटला असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा मान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे मित्र शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजत होत्या कुतुबशाही निजामशाही आदिलशाही मुघलशाही अशा यांसारखी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्राच्या भूमीवर थैमान माजवत होती लाखो मराठी सैनिक मुघलांच्या कैदीत थडपडून मारले जात होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता मराठी माणसावर अन्याय अत्याचार केला जात होता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा उमटला भगवा टिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू केली अत्यंत लहान वयात महाराजांनी हे साहसी व धाडसाचे कार्य आपल्या हाती घेतले व ते नेतृत्वासही पूर्ण केले यासाठी ते स्वतः पुणे व मावळ यांसारख्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेत व त्या लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण करत त्यांच्या या कार्यात त्यांना तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशी जीवा महाला यांसारख्या अनेक सवंगड्यांची साथही लागली ज्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देतानाही मागे पुढे पाहिले नाही मित्रहो शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले परंतु इतिहासाच्या पानात प्रत्येकाच्या मनात एक आदर्श राजा म्हणून फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात शेतकऱ्यांवर शिवबाराजे हे एकमेव प्रजादक्ष व कर्तव्यदक्ष राजे म्हणून ओळखले जातात
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेप्रमाणे काळजी घेणारा फक्त एकच राजा, तो म्हणजे शिवबा होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. स्वराज्य निर्माण करण्याचा इरादा त्यांचा नेक होता. त्यांचा संयम, त्यांची नीती आणि त्यांचा स्त्रियांबद्दलचा आदर जर आपण आज बाणावला तर आजची शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल. चला तर मग माझ्यासोबत पूर्ण ताकदीने गर्जना करा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय क्लावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हा न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा, अशा या शिवरायांची मिसून आणि छावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंभूराजांची मी अर्धांगिनी, होय मी असुबाई बोलते. नव्हता तरी होती सुखी प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. सन्माननीय प्रमुख पाहुणे व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पराक्रमामुळे केवळ मराठा साम्राज्य नाही तर संपूर्ण भारताची शान वाढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय होते, परंतु त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांना एक महान विचारधारा दिली. मित्रांनो, शिवाजी महाराज हे राजकीय परंतु लढवलेला होता. त्यात महाराष्ट्रात अधूनमधून आपले रूप दाखवत असते. दर 2-3 वर्षांनी अवर्षणाने दुष्काळ याने सारे लांबले होते. अशा अंधकारात कुठला राजाचा विरोध दिसत नव्हता. अशाच वेळी आपल्या राज्याचा उदय झाला म्हणून मला असं वाटते शिवरायांचा 8वा रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा संक्षेप भूमंडळी. तर मित्रांनो, राज्याबद्दल बोलावं तितके कमीच आहे, पण आता वेळ झाली आपला सर्वांचा निरोप घेण्याची. पाहिजे महाराष्ट्राला नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराज समता असावी शाहूंची, सत्य असावे हरिश्चंद्राचे, अहिंसा असावी गांधीजींची, आणि तलवार ती फक्त आणि फक्त माझ्या शिवबाचीच. अर्थातच त्यांच्या पराक्रमाने आपण त्यांना सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. असे थोर व्यक्ती आपल्या देशात होऊन गेले. आपल्या कर्तृत्वाने त्यांची आपण दररोज स्मरण करतो. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 300 वर्षांनीही अधिक काळ होऊन गेला तरी त्यांची पोवाडे आपण आजही पूर्ण भारतात का तर पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने गावतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी भोसले घराण्यात झाला. भोसले घराण्यातील सर्वच जण शूर व पराक्रमी होते, परंतु ते परक्याकडे चाकरी करत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई होते. जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासूनच थोरांचे गोष्टी सांगायच्या व त्यांना स्वराज्याचे महत्त्वही पटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली 6 वर्ष अगदी धावपळीत गेली. त्यातही जिजामातांनी त्यांना उत्तम संस्कार व उत्तम शिक्षण दिले. तसेच दादोजी कोंडदेव हे शहाजी महाराजांचे इनामी सेवक होते. दादोजी कोंडदेव यांनी त्यांना तलवारबाजी, भालाफेक व इतर गोष्टी शिकवल्या. त्यांनी लोकांचा न्यायनिवाडा कसा करावा हेही त्यातूनच शिकवलं. अवघ्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह पलटण येथील निंबाळकर घराण्यातील सईबाईंशी झाला, तेही पुण्यातील लाल महालात.
1645 रोजी त्यांनी पुण्यातील रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यांनी तोरणागड निवडला, कारण तोरणागडावर आदिलशहाचे इतकेही लक्ष नव्हते, त्यामुळे आणि त्यांच्याकडे दारुगोळाही तितकंच कमी होता, त्यामुळे त्यांनी निवडला. आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर 15 किलोमीटरवरच राजगड हा अपुरा राहिलेला किल्ला होता, त्यांनी तो निवडला आणि राजगड नाव दिले. महाराष्ट्राची म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी रायगड होय. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची घोडदौड अशी पुढे चालूच राहिली. त्यामुळे आदिलशहा आणि औरंगजेब यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दहशत निर्माण केला. व त्यांना त्यांचे असे किती किस्से सांगावे. अफजल खानाची फजिती, शाहिस्तेखानाची बोट छाटणे, आग्र्यावरून सुटका, असे किती किस्से. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व इतर अशा महान थोरांना घेऊन त्यांनी मुघलांना सळो की पळो करून टाकले. असा हा थोर राजा कधी झाला नाही आणि होणारही नाही, हे मी ठाम सांगते. 3 एप्रिल 1680 रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी सर्वांना दुःखाच्या सागरात लोटून घेतले आणि अशा या शिवरायांच्या जन्मभूमीत मी जन्मले ह्याचा मला अभिमान आहे. म्हणूनच म्हणते, माय मराठी, राष्ट्र मराठी, मराठमोळा प्राण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जन्मले, हाच मला अभिमान. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर भोसले घराण्याचे सर्वजण दुःखात होते. मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी रायगडावर ठेवली. म्हणूनच म्हणते, उधळा मोती जय जयकार करा, उधळा मोती जय जयकार